नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं कॉर्न सूप बनवून दाखवणार आहे। तर ही मका आहे बघा, फ्रेश मका 2 घेतल्या होत्या आणि अशा पद्धतीत त्याचं बी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। त्यात टाकणार आहे थोडंसं पाणी आणि एकदम ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडासा बटर जरी टाकला तरी पण चालू शकते आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडासा कांदा टाकणार आहे। हा ओला कांदा आहे फ्रेश, 5 जरी टाकली कांद्याची तरी तुम्ही चालू शकते। याला एकदम हलकंसं भाजून घेते। त्यात लगेच टाकायचं आपल्याला अर्धा चमचा आलं किसून घेतलेला एकदम बारीक, मी अर्धा चमचा आपला लसूण घेतलेला आहे, तो पण किसून घेतलेला आहे। गॅस आहे मीडियम आणि 2 मिनिट आपण याला चांगलं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक टाकणार आहे हिरवी मिरची, एकदम बारीक कापून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे 2 चमचे बारीक कापून घेतलेलं गाजर, 2 चमचे शिमला मिर्च, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी मका, 3 चमचे तरी घेतलेली आहे बघा। आणि ह्याला चांगलं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा 2 ते 3 मिनिटं। आता ह्याच्यामध्ये बघा ही मका जी आपण मिक्सरला बारीक केली होती ना, हे टाकून घ्यायची आणि ह्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। 2 ते 3 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। यातलं जे आपण पाणी आहे ना ते आटलं पाहिजे एवढं परतून घ्यायचं। गॅस आहे मीडियम। आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं होतं, पहिलं हलवून घेऊया आपण हे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पहिलं मी पाणी टाकून घेतलं होतं। आता परत आपण पाणी टाकूया। आता तुम्हाला किती पातळ पाहिजे सूप त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। खूप रेसिपी मी टाकलेल्या आहेत बरं का सूपच्या। गॅस आहे मीडियमच। ह्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, छोटा बघा अर्धा चमचा मिरी पूड घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। एकदम बारीक कुटून घेतलेली आहे। विकतची जर असेल का नाही तर लई दिवसाची असली तर त्याची थोडीशी चवही होते, तर मग थोडीशी जास्त टाकायची। आता ह्याला काय करू, 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजून देऊया। आपलं सूप शिजतंय तोपर्यंत बघा हे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ह्यातलं पण थोडंसं कमीच टाकायचं आहे। आणि ह्याला काय करू, थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं बघा चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी। अशा पद्धतीत झालेलं आहे। खूप घट्टच आहे हे, अजून जरी पातळ केलं तरी पण चालू शकतं। आता हे जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं ना, हे जरा हलवून घ्यायचं आणि एकदम मी अर्धच ओतणार आहे, पूर्ण नाही, कारण हे खूप घट्ट आहे। ही घट्टपणासाठी टाकते ते। आणि परत आपण आता काय करूया, 5 मिनिटं शिजवून देऊया मीडियम गॅसवर। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर बघा मी 10 मिनिटं चांगलं उकळून घेतलेलं आहे। 5 मिनिटं जरी उकळलं तरी पण चालू शकते। अशा पद्धतीत बघा सूप झालेलं आहे। तर छान होतं ना, एकदम बारीक गॅस करून तुम्हाला दाखवते। सगळं आपण कसं मीडियम गॅसवर केलं होतं। मस्त असं नाही, कसं थंडीच्या दिवसात एकदम गरम गरम प्यायला खूप छान लागतं। कारण ही जर ठेवलं ना थंड झाल्यावर तर अजून जास्त घट्ट होईल। तर अजून थोडं जरी तुम्ही पाणी टाकलं ह्याच्यामध्ये तर चालेल, तेवढ्या साहित्यामध्ये। एक नंबर होतं चवीला। करून बघा, झटपट अशी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। सूपच्या रेसिपी खूप साऱ्या आपण अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।